पॉलिटिकल स्ट्राईक होताना दिसतंय, काय कसं बघताय एकंदरीत? बघा, आता वेळ आहे, राजकारण करण्याची वेळ नाहीये. देशाच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या मागे उभं राहण्याची वेळ आणि आपल्या भारतीय लष्कराच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे. राजकारण करायला तर खूप संधी असते, परंतु आता हे देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशाचं रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये. आणि नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, मी दुपारी देखील केलेलं आहे, विनंती केलेली आहे की खोट्या अफवा पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जे अधिकृतपणे राज्य सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करावं. केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन करण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था त्याचा आढावा आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. सर्व अधिकारी होते आणि म्हणून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड हे सगळे आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून आणि सर्व विभाग या ठिकाणी अलर्ट आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यावर कुठलंही संकट येऊ नये आणि देशावर देखील आपलं संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करामध्ये आहे, ती दाखवत आहेत. राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल स्ट्राईकचा शिवसेनेवर काही परिणाम होणार आहे का, हा प्रश्न आहे? कारण की नाही, आता कुठला स्ट्राईक, आता एकच स्ट्राईक आहे, पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक. आता दुसरं तिसरं काहीच नाही आहे. आता हा पाकिस्तानला मुंहतोड जवाब आणि पाकिस्ताननी हे जे काही माकडचाळे त्यांचे चालू आहे त्यांची अवकात नाही भारताबरोबर पंगा घेण्याची. आणि म्हणून जर त्यांनी त्यांची नाटकं थांबवली नाहीत तर मला वाटतं आपल्या देशाचे सैनिक, लष्कराचे जवान पाकिस्तानचं नामोनिशान या ठिकाणी मिटवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रधानमंत्री महोदयांनी तो संकल्प केलेला आहे. अनेक सरकारी आली गेली मात्र इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणे, पाणी शुद्ध करणे याला सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. बिलकुल महापालिका निवडणुका 100% होणार म्हणजे होणार. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मात्र महायुती कायम राहणार काय? महायुती कायम राहणार, महायुती जिंकणार. महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि म्हणून लोकांनी जे महायुतीने काम केलंय त्याची पोचपावती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात देखील मिळणार.